गाणगापूरच्या पादुकांचं रहस्य. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेलं गाणगापूर हे श्री दत्तात्रेय स्वामींचं अत्यंत पवित्र स्थान आहे. इथे श्री दत्तांचा प्रत्यक्ष अवतार होऊन गेले. तिथे दत्त महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत आणि ह्याच पादुकांमागे एक गूढ रहस्य दडलेले आहे. असं सांगितलं जातं की श्री दत्तात्रेय स्वामी हे त्रिमूर्तींचं स्वरूप असल्यामुळे ते एका ठिकाणी मूर्ती स्वरूपात राहू शकत नव्हते. ते नेहमी सूक्ष्म रूपात भक्तांच्या हाकेला धावून जाणारे होते. एकदा गाणगापूरमध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी दीर्घकाळ वास्तव्य केलं. त्यांच्या समाधीनंतर भक्तांना वाटू लागलं की स्वामी प्रत्यक्ष दर्शन देत नाहीत. भक्त व्याकुळ झाले. त्यावेळी फक्त महाराजांनी स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं, मी इथून गेलो नाही, मी या पादुकांमध्ये नित्य वास करतो. जो कोणी श्रद्धेने या पादुकांचं पूजन करेल त्याचे कष्ट मी दूर करीन. तेव्हापासून गाणगापूरमध्ये पादुकांची पूजा सुरू झाली. पादुका इतक्या मुलायम आहेत की त्यांना पाण्याचा स्पर्श अभिषेक चालत नाही. ते कशापासून बनले हेही अजून कोणालाच माहीत नाही. त्या इतक्या नाजूक आहेत, त्याच्यावरती केशर आणि अत्तरापासून अभिषेक केला जातो. रहस्य काय आहे? या पादुकांना स्पर्श करताच अनेक भक्तांना मनःशांती, समाधान आणि मार्गदर्शन मिळतं. असं मानलं जातं की पादुकांमधून सूक्ष्म दैवी ऊर्जा सतत प्रवाहित होत असते. अनेक भक्त सांगतात की पादुकांसमोर बसल्यावर त्यांच्या मनात नवे विचार, उत्तरं आणि उपाय आपोआप येतात. आजही गाणगापूरमध्ये दत्तस्वामी प्रत्यक्ष नसूनही उपस्थित असल्याची अनुभूती भक्तांना येते. श्रद्धेचा अर्थ. गाणगापूरच्या पादुका आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, देव रूपात दिसेलच असं नाही, पण श्रद्धा असेल तर तो सदैव सोबत असतो. म्हणूनच आजही लाखो भक्त श्री गुरु दत्त या नामस्मरणाने गाणगापूरच्या पादुकांपुढे नतमस्तक